श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रक्षाबंधनापूर्वी शनिदेव चाल बदलणार अन या 5 राशींचे नशीब चमकणार, मिळणार धनसंपत्ती अन बक्कळ पैसा। शनिदेव 18 ऑगस्ट रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे। 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार। शनिदेव नक्षत्र परिवर्तन करत असल्यामुळे काही राशींना त्याचे शुभ फळ तर काही राशींना त्याची अशुभ फळ मिळू शकतात। ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला विशेष स्थान आहे। शनिदेवाला पापी ग्रह म्हटले जाते। शनीचा अशुभ प्रभावापासून प्रत्येक जण घाबरतो। शनीच्या अशुभ परिणामामुळे काही लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच शुभ परिणामांमुळे आयुष्यात सुख समृद्धी मिळते। आज आपण जाणून घेणार आहोत की शनी नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या 5 राशींच्या लोकांचे नशीब चमकणार आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। नंबर 1, मेष राशी। या राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षा आणि इतर कामांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील। घर कुटुंबांमध्ये धार्मिक वातावरण दिसून येईल। वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल। या लोकांचा कमाईचा स्रोत वाढेल। मेष राशीच्या लोकांचा मान सन्मान वाढणार। या आठवड्यात निराश मानसिकता नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा। या लोकांनी व्यवसायात नवीन दिशेवर ध्यान केंद्रित करा। हा आठवडा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। जुन्या मित्रांबरोबर भेट होईल। जुन्या आठवणींना उजाळा मिळेल। मेष राशीसाठी हा काळ उत्तम आहे। मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस खूप खास असणार आहे, कारण या राशीच्या 5व्या घरात बुध, शुक्र आणि सूर्य उपस्थित आहेत। शनी आणि चंद्र 11व्या भावात असतील। अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संपत्तीचा आनंद मिळेल। प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याच्या अनेक संधी आहेत। करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल। शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे। भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल, त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात। व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे। जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे। समाजात मान सन्मान वाढेल। आरोग्य चांगले राहील। या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। संपत्ती आणि संपत्तीच्या बाबतीत हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होईल। या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता। तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो। निर्यात आणि आयातीशी संबंधित काम करणाऱ्यांना चांगला नफा
मिळू शकतो. तसेच नोकरदार लोकांना या काळात प्रमोशन मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील. अताईपणा करू नये. प्रयत्नांची कास सोडू नये. मनावर कोणताही ताण घेऊ नये. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि भाग्याचा ठरू शकतो. या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या लोकांचे कुटुंब आनंदी राहील आणि हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करण्यास यशस्वी राहतील. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसाय आणि उद्योगामध्ये पैसा कमवण्याच्या अनेक संधी मिळतील. या लोकांच्या आयुष्यात सुख समाधान लाभेल. या लोकांना समाजात मानसन्मान प्राप्त होईल. या काळात तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यासोबतच दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्या. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. नंबर 2, वृषभ राशी. या राशीच्या लोकांची संपत्ती वाढेल. धनप्राप्तीचा योग जुळून येईल. कला व संगीतमध्ये रुची वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बदल दिसून येतील. नोकरीची जागा बदलू शकते. कमाईमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंब जीवनात सुख समृद्धी नांदेल. संपत्तीमुळे आर्थिक वृद्धी होऊ शकते. प्रगती होण्याची शक्यता आहे. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. शुक्र आणि बुध तुमच्या 4थ्या घरात स्थित आहेत. तसेच शनिदेव समोर बसून शश राजयोग निर्माण करत आहेत. त्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच यावेळी नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच हा कालावधी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन इत्यादी खरेदी करू शकता. कामात चांगली प्रगती करता येईल. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल. मेहनतीला मागे हटू नका. आखलेल्या योजनांवर भर द्या. हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे. या लोकांचे व्यक्तिमत्व उठून दिसेल. गुरु या लोकांच्या राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो, ज्यामुळे या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. या लोकांना प्रयत्नाचे फळ मिळेल. हे लोक जमीन वाहन खरेदी करू शकतात. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लोक उत्तम जीवन जगतील. नंबर 3, सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडून येतील. उच्च शिक्षण किंवा इतर कामांसाठी विदेश यात्रेचे योग जुळून येतील. मनात शांतता आणि प्रसन्नता जाणवणार. आत्मविश्वास वाढल्याने अनेक कामात हे लोक यशस्वी होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील.
अडकलेला पैसा परत मिळू शकतो। या लोकांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे। या लोकांनी मेहनत करावी आणि लाभ घ्यावा। या लोकांनी देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे। कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल। हे लोक कलेची आवड जोपासणार। व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ आहे। या लोकांच्या मानसन्मानात वृद्धी होईल। वरिष्ठ काम पाहून आनंदी होईल। या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो, तसेच शुभ वार्ता मिळू शकते। सूर्य आणि शुक्र हे ग्रह तुमच्या राशीमध्ये स्थित आहेत, तसेच शनिदेव त्यांच्यासमोर पश्चिम दिशेला मजबूत बसलेले आहेत। तसेच शश राजयोगही तयार होत आहे। तुमच्या गोचर कुंडलीत 10व्या घरात बुध आहे, त्यामुळे तुमच्या मनोकामना यावेळी पूर्ण होतील। तसेच या काळात तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी व्हाल। तुमच्या शब्दांच्या जोरावर तुम्ही खूप मोठी गोष्ट साध्य करू शकता। या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। उत्पन्नही वाढेल। जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल। आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका। कामातील समस्या सोडवता येतील। मनात अनामिक भीती दाटून येईल। अतिश्रमामुळे थकवा जाणवेल। या काळात आर्थिक लाभ होतील। व्यावसायिकांना यश मिळेल। करिअरमध्ये हवे तसे यश संपादित करा। आर्थिक स्थैर्य लाभेल। पुढील 230 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल। मात्र प्रेम संबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा। या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल। नंबर 4, कन्या राशी। या राशीच्या लोकांचे मन शांत राहील। शैक्षणिक कार्यात यांना फायदा दिसून येईल। इतर कार्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल। नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल। प्रगतीचे मार्ग दिसून येतील। कमाईचे स्रोत वाढेल। आर्थिक वृद्धी होईल। भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे। मित्रांचे सहकार्य लाभेल। घरात आनंदी वातावरण राहील। व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल। आर्थिक गणिते सुधारतील। योजनेला मूर्त रूप द्या। विरोधांकडे लक्ष ठेवा। या काळात अडकलेले पैसे मिळतील। आध्यात्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल। मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। मानसिक तणाव दूर होईल। अनेक सुख सुविधा प्राप्त होतील। करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल। अडकलेले पैसे परत मिळतील। आरोग्य चांगले राहील। प्रेम संबंध चांगले होतील। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। कन्या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे। संपत्ती संबंधित अडचणी दूर होतील। घर किंवा नवे वाहन खरेदी करू शकता। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे। आणि नंबर 5, धनु राशी। या राशीच्या लोकांना सुख समृद्धी लाभेल। आई वडिलांचे सहकार्य लाभेल। शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल। कमाई कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती निर्माण होऊ शकते। नोकरीच्या ठिकाणी प्रगतीचे योग दिसून येत आहे। घरात धार्मिक कार्य घडून येतील। धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येत आहे। या राशीमध्ये 9व्या घरात
राजयोग तयार होत आहे। अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल। परदेशी स्रोतातून तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो। तुम्हाला नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात। नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो। तुम्ही परदेशात काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते। आर्थिक स्थिती चांगली राहील। उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील। आरोग्य चांगले राहील। या काळात शनिदेव बलवान असू शकतात, त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते। तसेच परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो। तसेच शनिदेव तुमच्या राशीनुसार धन घराचे स्वामी आहेत, त्यामुळे यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात। तसेच या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात। शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात। उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकते। जोडीदाराशी सुसंवाद घडेल। कौटुंबिक गैरसमज टाळा। शिक्षण स्पर्धेत यश मिळेल। बचतीच्या योजना आखाव्यात। मुलांचा उत्साह वाढीस लागेल। तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। श्री स्वामी समर्थ। जय स्वामी समर्थ।